सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती. सो आत्ता आपण आहोत वर्ल्ड्स हायेस्ट पेट्रोल पंपवर, जे लोकेटेड आहे काझामध्ये. ह्या पेट्रोल पंपची हाईट जी आहे ती 12,270 फीट आणि 3,740 मीटर्स. तर या पेट्रोल पंपवर आता पेट्रोल भरून आपण आता जात आहोत की मॉनेस्ट्री की गोंपा, जे इथून आहे अराउंड 15 किलोमीटर लांब. सो लेट्स स्टार्ट द जर्नी ऑफ डे 6. की गोंपा मॉनेस्ट्री यासाठी आपण पोचलो आहे. इथे पार्किंगमध्ये गाडी लावूया. हे निघालं, पण जो हे लावलेला अडकवून ठेवलेलं मी, असं काही बांधली नव्हती गाठ वगैरे, निघाली. सो ठीक आहे, बघू पुढच्या. तर वरती जाऊन भेटतो तुम्हाला. सो फ्रेंड्स, आता आपण समोर पाहतो आहोत ना, ती आहे की मॉनेस्ट्री. आणि या बाजूला इथे गौतम बुद्धाची मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या मुद्रेमधल्या. अँड समोर हे स्नो कॅप माउंटेन्स. आपल्या एक्झॅक्ट समोरच्या डोंगरावर पण तुम्ही बघू शकता सध्या बर्फ आहे, बट सध्या ऊनसुद्धा जास्त आहे, त्यामुळे गरमसुद्धा होतं आहे. सो आता इथनं निघतो आम्ही की मॉनेस्ट्रीवरून अँड पुढे जाऊया. आगे कहाँ जाना जगन? आगे हम जाएंगे चिचम ब्रिज. उसके बाद किब्बर विलेज. ओके, फिर जाएंगे लांगजा. सो आता आपण पहिलं जातो आहे चिचम ब्रिजला. इथून एक अराउंड 5 ते 6 किलोमीटर दूर आहे. सो डायरेक्टली भेटतो तुम्हाला त्या बाईकवरती. चलो जा रहे. सो आता आपण की गोंपाच्या इकडनं निघालो अँड आता याच्या पुढे आपण जाणार आहोत चिचम ब्रिज. अँड मगाशी मी जे काही रेकॉर्ड केलं ना, त्यातलं काहीच रेकॉर्ड झालं नाही आहे आवाज. आता मी व्हॉइस ओव्हर टाकेन. माझ्या लक्षात नाही, मी माईक कनेक्ट करायला विसरलो ते, कारण की मी काल गोप्रोला काढलेला चार्जिंग पुरता. सो रेकॉर्ड काहीच झालं नाही. इथनं चिचम ब्रिज मला तरी दाखवत आहे 3.5 किलोमीटर. जगनला दाखवत होतं 5 किलोमीटर. माहीत नाही त्याला कुठल्या रस्त्याने घेऊन जातो आहे. शेट डोळ्यात काहीतरी गेला.
आपला कॅमेरा पडलेला. थँक गॉड पाठून कोणती गाडी आली नव्हती, त्या समोरून कोणती गाडी आली नव्हती. सो तो भेटला आपल्याला. लक आपलं चांगलं. सो वेलकम टू द चिचम ब्रिज, वर्ल्ड्स हायेस्ट ब्रिज. सो पोचलो आहे आपण चिचम ब्रिजवरती. हटना, पूरा जगह पड़ा है. तर मित्रांनो, चिचम ब्रिजच्या इथनं निघालो आता आपण चाललो आहोत टुवर्ड्स किब्बर विलेज, जे इथून अराऊंड 4 ते 5 किलोमीटर आहे. अजून हे सर्व गोष्टी अशा जवळजवळ आहेत इथे काजापासून. क्या हुआ? क्या हुआ? मेरे को लगा इधर से नीचे जा रहा है. सो मित्रांनो, इथे काहीसे फोटो काढले. एक टॉप अँगलने फोटो काढले चिचम ब्रिजच्या इथे. इथनं 2.5 किलोमीटर अजून आहे, म्हणजे आपण एक 5 मिनिटात पोचू. सो बघूया किब्बर विलेज कसं आहे ते. समोर बघा स्नो कॅप माउंटेन्स, खूप सुंदर दिसतोय. हेल्मेट खूप हेवी झालं कॅमेरामुळे. चले. दरी आहे खूप जास्त. ही पारंपरिक घरं तिथली, त्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, म्हणजे किती सुंदर दिसत आहे एका सारखी घरं. क्या पता नहीं, मैं वही यही किब्बर विलेज है ना. देखना सब घर सेम सिमिलर है एकदम. ये व्यू के लिए आए इधर. तो ये लोग क्या आगे चले गए क्या? हाँ वही ना, दूर दूर तक नहीं दिख रहे. आता
हे आहे किब्बर विलेज. त्या विलेजचं फक्त टॉपने एक खूप चांगला व्ह्यू येतो म्हणून आम्ही इकडे आलेलो. आता इथूनच पुढे आपल्याला जायचं आहे लांगजाला. लांगजा इकडनं 32 किलोमीटर्स दाखवते. 1 तासाचा टाइम लागेल असं दाखवत आहे. ये नीचे से दिखा रहा है, इधर से दिखा रहा है. यही है हाँ, लांगजा. हाँ, मेरे को जगन बोला लांगजा जाना है अभी. लांगजा के बाद आगे कॉमिक है ना, आगे कॉमिक है. कॉमिक डालते तो लांगजा भी आएगा ना हमें. वो शायद से थोड़ा अलग अलग रूट पे है तो इसके लिए लांगजा ही डाल के मैंने रखा है. वही रूट पे है ना वैसे. हाँ वही रूट पे, बाजू बाजू में है शायद से वो. किब्बर गावामधनं निघतोय आता आपण. मी तुम्हाला आता बघू रस्त्यात काही इंटरेस्टिंग दिसलं तर, पण तत्पूर्वी ना थांबूया आपण. तुम्हाला ही गोष्ट दाखवायच लागेल. समोर बघा स्नो माउंटेन्स. आता हा चढणीवरती चढून गेलो की समोर व्ह्यू बघा स्नो माउंटेनचा. आय थिंक इथला व्ह्यू पॉइंट आहे. इकडचा व्ह्यू पॉइंट आहे. इकडनं व्ह्यू बघा किती सुंदर दिसतात ते स्नो माउंटेन्स. किब्बर वन्यजीव अभयारण्य. समोरचा डोंगर बघा. डोंगर कसला पर्वत आहे तो पर्वत. समोरचा पर्वत बघा कसला भारी दिसतोय. 101 लैंडस्केप है देखना. सो आपण आता पोचत आलोय. ते समोर दिसतंय ते लांगजा विलेज आहे. इथून स्टार्ट झालं लांगजा आणि तिकडे बुद्धा स्टॅच्यू आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अजून 2 किलोमीटर लांब आहे बुद्धा स्टॅच्यू. कारण की घाट रस्ता आहे ना तो वळून वळून जातोय. इधर से ना क्या हुआ? अच्छा एंट्री. हाँ वो अभी जो बाइक गया था 6 बाइक. चंडीगढ़ क्या है? हाँ चंडीगढ़ का वो 6 बाइक गया ना उनके साथ हूँ. हाँ ये अभी आगे गई ना वो मेरे साथ ही है. हाँ हाँ टिकट लिया बोले उन्होंने. दे दिया. हाँ बोला उन्होंने. हाँ
इधर लगाओ, इधर ही लगा दो पीछे, अपना ही है ना ये। सब हिमालय ने। हाँ भाई, वन एंड ओनली सुजुकी टू, फर्स्ट सुजुकी टू विजिट ईयर ऐसा बोल सकते हैं। किसी को पता ही नहीं है सुजुकी है। किधर लगा बोल ना, है जगह। सो गाईज आता आपण पोहोचलो आहे लांगजाला, लांगजा बुद्धा स्टॅच्यूच्या इथे। सो आता तिथे स्टॅच्यू जवळ जातो आणि तुम्हाला दाखवतो। स्टॅच्यू इथून थोडासा लांब आहे, चालत जावं लागेल। तो समोर दिसतोय तो स्टॅच्यू आहे, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि व्ह्यू बघा एकदा चारी बाजूचा। आज आकाश सुद्धा निरभ्र आहे, निळशार, म्हणजे ढग आहेत पण खूपच कमी आहेत, निरभ्र नाही बोलू शकत। आणि लँडस्केप बघा, आपण त्या तिकडे आपल्या बाईक्स पार्क केलेत त्या व्हाईट घराच्या मागे, अँड इथे आपण चालत चाललो आहे। सो मित्रांनो, आपण जो आता आहोत ते आहोत लांगजामध्ये। लांगजाचा जो बुद्धा स्टॅच्यू आहे त्याच्या इथे उभे आहोत। त्याची हाईट आहे ती 4200+ आहे आणि पाठीमध्ये जो स्टॅच्यू आहे त्याची स्टॅच्यूची इटसेल्फ हाईट 35 फीटची आहे। सो त्याचे फोटोज जर तुम्हाला बघायचे असतील तर आपला इंस्टा ID खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि सर्व फोटोज तुम्ही तिथे पाहू शकता स्पीटी ट्रेकचे। सो फ्रेंड्स, आपण आता लांगजाच्या इथनं निघालो। नेक्स्ट डेस्टिनेशन आहे कोमिक, जे इथून आहे 8 किलोमीटरवरती। सो कॉमिकचा रस्ता पण असाच आहे, चांगला आहे, म्हणजे हे थोडं 2 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं मेन रोडपासून, त्याच्यामुळे थोडंसं इथे रस्ता नाही आहे। बट तुम्ही मगाशी बघितलं असेल रस्ता एकदम चांगला आहे पुढचा। अरे कोमिक 11 किलोमीटर आहे, मला वाटलं 8-9 किलोमीटर तर जाऊ दे, 11 तर 11। हे सगळे रस्ते ना एवढे सुंदर आहेत ना, म्हणजे रस्ते तर चांगले आहेतच पण जो व्ह्यू भेटतो ना रस्त्यांवरती तो पण अतिशय सुंदर आहे। गाडी चालवायची ना एक मजा येते वेगळीच। त्या तिकडे लांगजा विलेज आणि आपण चाललो आहे कॉमिक विलेजला। तिथे काय आहे ते बघूया आता, तिकडे गेल्यावरच कळेल। जाऊ दे अण्णा सगळ्यांना, जाऊ दे, जाऊ दे सगळ्यांना, जाऊ द्या लोकांना। गेले संपले, चला बॉयज रेडी। सो मध्ये फोटोग्राफीसाठी थांबलेलो। हे समोरचा बॅकड्रॉप जो आहे तो अतिशय सुंदर दिसत होता, त्याच्यासाठी फोटो काढायला थांबलेलो, बघू शकता तुम्ही। म्हणजे जिथे बघावं तिथे सौंदर्य, बस, त्याशिवाय काहीच नाही दिसत आहे। आणि या निसर्गाच्या रूपाला ना जेवढी विशेषणं लावेन ना तेवढी कमीच आहेत। अप्रतिम, सुंदर, लाजवाब, नयनरम्य, जेवढं बोलेन तेवढं कमी आहे। Yes, restaurant. हाँ
नवीन तेच मला नाही माहिती. गाड्या इथे लावूया काय? इथे लावूया. सो आपण आहोत वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंटजवळ कॉमिक विलेजमध्ये. हे आपण जे बघतोय ते वर्ल्ड्स हायेस्ट विलेज आहे.